आज या ठिकाणी आम्ही जे शासनाच्या नाफेडच्या योजनेमार्फत जे शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदी करण्यात आलं ते आमच्या बाजार समितीच्या आवारामध्ये खरेदी करण्यात आलं आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून दिली। शासनाची खरेदी विक्री ही एजन्सी होती आणि एजन्सीला 8 तारीख ही शेवटची माल उचलण्याची तारीख दिलेली होती, परंतु खरेदी विक्रीच्या गलथान कारभारामुळं 8 तारखेपर्यंत संबंधित शेतकऱ्याचा कुठलाही माल तिथून उचलला गेला नाही आणि तो शासनाच्या गोडाऊनमध्ये न गेल्यामुळं शासनानं 8 तारखेनंतर गोडाऊनमध्ये माल घेणं बंद केला। त्यामुळं आज 10,000 क्विंटलच्या पेक्षा जास्त माल तो पडून आहे आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत संपूर्ण त्यांचा जे कर्ज आहे, पीक कर्ज आहे, ती 31 मार्चची शेवटची तारीख आहे आणि त्यांना ते चुकारे कसे मिळतील याकरिता आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि त्यांच्याकडे आमची ही मागणी आहे की एकतर तुम्ही त्या संस्थेवर कारवाई करा किंवा विनाविलंब शेतकऱ्यांना त्यांचे तत्काळ चुकारे करा। अमरावती खरेदी विक्रीनी जे अमरावती जिल्ह्यात आपल्या अमरावती भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांचा काटा करून सोयाबीन खरेदी केली आणि नंतर नाफेड या संस्थेने खरेदी केलेलं सोयाबीन नाफेड हे नाकारताय, म्हणजे सरकारी एक यंत्रणा खरेदी करताय आणि दुसरी यंत्रणा हे नाकारताय। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी खरेदी केलेलं सोयाबीन हे गेलं कुठं आणि जर हे सोयाबीन खरेदी केलेलं आहे त्या शेतकऱ्यांकडे ज्या ह्या काट्या पावत्या आहे ह्या काट्या पावत्या जर खऱ्या आहे तर मग या शेतकऱ्यांना आजपर्यंत पैसे मिळाले का बरं नाही? खरेदी विक्रीनं शेतकऱ्यांचं सोबत हे धोका केलेला आहे आणि जवळपास 4 ते 5 कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार खरेदी विक्रीत झाला आहे असून पैसे हे अधिकारी आणि खरेदी विक्रीच्या संबंधित केले चपाट्याने खाल्ले असून शेतकरी हा आता या विषयापासून वंचित आहे। जर येत्या आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या विषयासंदर्भात निवेदन देत आहोत, जर येत्या 3 दिवसात या विषयावर जर मार्गी लागलं नाही तर शिवसेना स्टाईलनं खरेदी विक्री कार्यालय शिवसेना फोडून टाकन हे या ठिकाणी आज आम्ही इथं या ठिकाणी सांगतो आणि संबंधित शेतकरी विकलेले शेतकरी हे त्यांच्या पावत्या घेऊन आज काही प्राथमिक स्तरावर आले आहे। येत्या 3 दिवसात सर्व शेतकऱ्याला घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरेल।